नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वत्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा रणधुमाळ चालू झालेला आहे. आपल्यासोबत आता वाळवा तालुक्यातील वाटेगाव पंचायत समिती गणातील आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे उमेदवार संदीप धुमाळ हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तुम्ही आता उमेदवार आज दाखल केला आहे, काय सांगाल? शेतमजुरांच्या हक्कासाठी शेतमजुरांना न्याय मिळावा, शेतमजुरांना पेन्शन महिन्याला चालू मिळावी आणि शेतमजुरांना काही शेतमजुरांना जमिनी नाही, काही शेतमजुरांचा हाल आहे. शेतमजुरांच्या मुलांचं शिक्षण काही कारणानं पूर्ण होत नाहीत महागाई वाढल्यामुळं. त्याच्यामुळं लोकांचा हाल होतोय शेतमजुरांचं आणि ते कर्जबाजारी झालेले आहेत. आणि कर्जबाजारी झाल्यामुळं काही फायनान्स वाले काही लोक त्यांना दमित्यात. कोणकोणत्या अडचणी आल्या त्या संदर्भात काय सांगाल? बऱ्याच अडचणी आल्या. लोकांचं जे प्रश्न जे आहेत गरिबांचे, दाखल्याच्या संदर्भात बी शाळेचं दाखलं, शासकीय झाडपावटाणीचं दाखलं, काही शासकीय लोक बी त्यांना दमित्यात. मुलांना या जायला अलीकडे पलीकडे वाहन आल्यानंतर बरेच ऍक्सिडेंट झाले होते बस स्टँड पाशी. मुलांची जीवितहानी, मुलांनी धोका होता. त्यासाठी स्पीड ब्रेकर साठी आम्ही आंदोलन वगैरे केले. त्यानंतर प्रशासनानं बी आमचे आंदोलन मान्य केले की आम्ही 7 तारखेला आंदोलन घेतलेले. त्यांनी 7 तारखेच्या 3 तारखेलाच त्यांनी स्पीड ब्रेकर वगैरे पूर्ण करून दिले. आणि एमईसीबीचा विषय स्मार्ट मीटर गावागावामध्ये येऊन त्यांनी स्मार्ट मीटर बसवून बिना विचारता ते लोकांचा प्रश्न सोडवणं, की तळागाळातल्या माणसांचे जे लोक आहेत त्या लोकांना फसवगिरीचं धंदा सगळं चालू झालेलं आहे. आणि प्रस्थापित लोक जे आहेत ते गोरगरिबांना फक्त मतदानापुरतं वापर करून घेतात आणि मतदान झाल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण ह्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन माझ्याकडे होणार नाही. जो सेनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार यंत्रणा कशी असणार किंवा कोणत्या प्रचार यंत्रणेतून तो या जनतेच्या समोर जाणार हे आता पाहावं लागणार आहे. एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.